नमस्कार, मी अश्लेषा. आपण बघत आहात शंखनाद न्यूज. आज आपण इथे आलो आहोत नागपुरातील लंडन स्ट्रीट इथे. हा तोच रस्ता आहे जिथे काही वर्षापूर्वी राजकीय नेत्यांनी नागपूरकरांच्या स्वप्नांना लंडनच्या प्रतीकाची उपमा दिली होती. इथे एकेकाळी रेल्वे लाईन धावायची, पण आज इथे आधुनिकीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या झाल्या आहेत. आपण माझ्या मागे बघू शकता, लेन्सकार्ट असेल, पेंटालूम असेल, वेस्ट साइड असेल आणि एकीकडे ट्रेंड्स देखील असेल. इथे विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली इथे मोठमोठ्या बिल्डिंग्स आपल्याला आज उभ्या झालेल्या दिसत आहेत. पण काही वर्षापूर्वी याच राजकीय नेत्यांनी या लंडन स्ट्रीटच्या सौंदर्यीकरणाची देखील ग्वाही दिली होती. पण आज ते सौंदर्यीकरण फक्त या चौकापुरतं मर्यादित राहिलेलं असून आतमध्ये कुठेही हे सौंदर्यीकरण दिसेनासं झालंय. एकेकाळी रेल्वे लाईनमुळे ओळखला जाणारा हा परिसर आज विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या नव्या युगाचे प्रतीक बनला आहे. स्थानिक राजकीय नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनानुसार इथे भले मोठे व्यावसायिक टॉवर्स उभे राहत आहेत. मात्र या विकासाच्या धावपळीत येथील नैसर्गिक सौंदर्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे आणि हिरवळ, जी या रस्त्याचा मुख्य सौंदर्यबिंदू असायला हवी होती, तीच आज वाळलेल्या अवस्थेत दिसत आहे. विशेषतः G20 परिषदेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्चून लावलेली ही झाडं होती, त्यांची दुरावस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणाची थेट साक्ष देत आहेत. नागपुरात G20 परिषदेच्या वेळेला इथे नागपूरच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी घेण्यात आली होती. तेव्हा या परिषदेमध्ये विविध झाडे लावण्यात आली होती, पण आज या झाडांची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे झाडांसोबतच दुतर्फा असलेल्या झाडांची सुंदरता देखील हरवत चालली आहे. जागोजागी पार्किंगची व्यवस्था असेल, अर्धवट काम असेल आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ज्या लंडन स्ट्रीटला आदर्श रस्ता म्हणून ओळखायचे होते, तिथे आज व्यवस्थापनाची घोर निराशा दिसते आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली पार्किंगची अवस्था ही अत्यंत विस्कळीत आहे, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. पार्किंगच्या या अवस्थेमुळे रस्त्याच्या सौंदर्यात मोठी बाधा येते. थोडक्यात सांगायचे झाले तर विकासाचे स्वप्न दाखवले गेले, पण त्याची योग्य अंमलबजावणी आणि देखभाल मात्र झालेली दिसत नाही. तर हे आहे नागपूरच्या लंडन स्ट्रीटचं आजचं चित्र. एकीकडे निष्काळजीपणाचे काटे उगवले गेले आहेत, तर एकीकडे डिवायडरवर सुद्धा झाडाची सुंदरता आपल्याला दिसेनाशी झाली आहे. जर आपण इकडे माझ्या बाजूला बघितलं तर इकडे डिवायडरवरच्या झाडांमुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या दुचाकी स्वारांना त्याचा त्रास होऊन राहिलाय. एकीकडे पूर्ण हिरवळ झाडांची दिसते, पण तिकडेच झाडांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. मेरी हो गई 4 साल दुकान चालू है ना, चालू हुई है. तो 4 साल से ये बाथरूम के भी कम से कम 3 साल तो हो ही गए कंप्लीट बने के. अच्छा. तो फिर जब से तो चालू भाई नहीं है, बना के रेडी करे है, तो जब से लॉक ही है उसमें, आदमी ना हूँ आसपास बाथरूम करके जाते बाहर. अगर आपने उन लोगों को कुछ बोला तो लोग क्या रिप्लाई देते आपको? सुनते नहीं, कहाँ जाएंगे बोलते हैं. ये जब से बना तब से लॉक ही है? हाँ, लॉक ही है, नहीं खुला है. अच्छा, आपकी क्या मांग है इसके ऊपर? इसकी वही मांग है, इसको चालू करना चाहिए, नहीं तो फिर तोड़ना चाहिए. या रस्त्यावर केवळ हिरवळीची समस्या नाही, तर येथील व्यवस्थापनही विस्कळीत झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली पार्किंगची व्यवस्था अत्यंत वाईट आहे. जागोजागी अव्यवस्थित उभा असलेल्या गाड्यांमुळे केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण होतो असे नाही, तर या रस्त्याच्या एकूण सौंदर्यावरही मोठा परिणाम होतो. आधीच अतिक्रमणग्रस्त असलेल्या फुटपाथची मोडतोड आणि सार्वजनिक जागेवरील अस्वच्छता यासारख्या समस्या प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे स्पष्टपणे बोट दाखवतात. या मार्गावर उभारण्यात आलेलं एकमेव पण कुलूपबंद मूत्रीघर नागरिकांच्या सोयीसाठी अद्याप उपलब्ध झालेलं नाही. लंडन स्ट्रीटसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जर ही अवस्था असेल, तर शहरातील इतर रस्त्यांची स्थिती काय असेल हा प्रश्न अनुत्तरित राहतो. ज्या रस्त्यावर हिरवळ आणि सौंदर्यीकरणाचं स्वप्न आपल्याला दाखवलं गेलं होतं, आज त्याच रस्त्याच्या कडेला या वॉशरूम सारखी दुरावस्था आपल्याला बघायला मिळत आहे. हे वॉशरूम ज्या वेळेला स्थापन झालं त्या वेळापासून आजपर्यंत याचा उपयोग झालेला बघायला मिळत नाही. या निष्काळजीपणाचे काटे या लंडन स्ट्रीटवर आपल्याला उद्भवलेले बघायला मिळत आहे. एकूणच लंडन स्ट्रीटच्या व्यवस्थापनाकडे बघायचं झालं
तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था आणि सार्वजनिक जागेची व्यवस्था ही अगदीच दुरावस्था झाली आहे. नागपुरात राजकीय नेत्यांमार्फत जे नागपूरकरांना स्वप्न दाखवलं गेलं होतं लंडन स्ट्रीट बद्दल, ते नागपूरकरांना हेच अपेक्षित होतं का, हा प्रश्न आता आपल्या सर्वांसमोर उद्भवतोय. कॅमेरा पर्सन सचिन सह मी अश्लेषा, शंखनाद न्यूज, नागपूर.